नमस्कार, मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की देवेंद्र फडणवीसांची ही मोठी चूक आहे. काय चूक आहे? मनोज जरांगे पाटलांना मुंबईमध्ये येऊन देणं ही देवेंद्र फडणवीसांची खूप मोठी चूक झालेली आहे. आज माननीय उच्च न्यायालयाने सांगितलं होतं की मुंबईमध्ये यायचं नाही आणि मुंबईमध्ये न येता मुंबईच्या बाहेर तुम्हाला काय करायचं ते करा. देवेंद्र फडणवीसांनी त्यांना म्हणजे आता देवेंद्र फडणवीसांचं ह्याच्या मागचं राजकारण काय किंवा त्यांची स्ट्रॅटेजी काय हे मला माहिती नाही. पण आज गणपती आहेत, सणवार आहे, उद्या गौरी आव्हान आहे, परवा गौरी जेवतायत काय, त्याच्यानंतर त्याच्या 7 दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आहे आणि हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हे आंदोलन चालू आहे इथे. आणि ह्या आंदोलन चालूमध्ये किती लोकांची गैरसोय झालेली आहे. कामावर येणाऱ्या लोकांची, लोकलमधनं येणाऱ्या लोकांची गैरसोय झालेली आहे, ट्रॅफिकची गैरसोय झालेली आहे, BPTला बॉम्बे पोर्ट ट्रस्टला येणाऱ्या वाहतुकांची गैरसोय झालेली आहे, सगळ्या प्रकारच्या लोकांची गैरसोय झालेली आहे. आंदोलकांची पण गैरसोय झालेली आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर ते आलेले आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांची सोय करता येत नाही. काय, एक तर त्यांनी आंदोलन इथे करण्याचं, मुंबईत गणपतीत करण्याचं हे त्यांचं चूक आहे. गणपती त्यांना कधी माफ करणार नाही. जे आज आंदोलक ह्याच्यामध्ये आलेले आहेत मुंबईमध्ये या गणपतीच्या ह्याच्यात, गणपती बाप्पा त्यांना कधीही माफ करणार नाही. आणि देवेंद्र फडणवीसांची ही चूक आहे की आज गणपतीमध्ये असताना यांना, आज मुंबई हे इंटरनॅशनल हे आहे, परदेशी लोक येतात जातात, सगळं काही करतात इथे. आणि आज ह्या लोकांनी इथे बघून हे महाराष्ट्राची आणि मुंबईची काय हे राहणार आहे, लोक काय आपलं इमेज घेऊन जाणार आहेत. हिंदुस्थान ठीक आहे आपला, पण आज मुंबईमध्ये म्हणजे जी फायनान्शियल कॅपिटल म्हटलं जातं, इथे एवढ्या मोठ्या प्रमाणावर हा गोंधळ चाललेला आहे आणि अक्षरशः गोंधळ चाललेला आहे. तर या गोंधळामध्ये ह्या लोकांना इथे येऊ देणं वास्तविक माझ्या दृष्टीने त्यांना मुंबईच्या बाहेरच थोपवून मुंबईच्या बाहेर जे काय करायचं होतं ते तिथे करायला पाहिजे होतं. आणि मनोज जरांगेंनी सुद्धा हे मानलं असतं, कारण हायकोर्टाचा निर्णय होता तो. हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध जाऊ शकत नाहीत. हे हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध का गेले, यांना कोणी सांगितलं होतं हायकोर्टाच्या निर्णयाच्या विरुद्ध जायला? आज 1 दिवस झालं, 1 दिवसाचे 2 दिवस झाले, 2 दिवसाचे आता उद्या तर तुम्ही 3रा दिवस दिलेला आहे. काय, आज किती लोकांची गैरसोय होती. उद्या विसर्जनाला किती मोठा प्रॉब्लेम होणार आहे जर समजा ही अशीच गर्दी इथे राहिली तर. परत एवढं करून यांचं म्हणणं असं आहे की आमची गैरसोय होते, म्हणजे आंदोलन करायला गव्हर्नमेंटने सोयी करून द्यायच्या का? तुम्ही तुमचं जेवण बरोबर घेऊन यायला पाहिजे. आणखीन आज हॉटेल्स बंद आहेत, चहाच्या टपऱ्या बंद आहेत. हे देवेंद्र फडणवीसांनी बंद करण्याचा प्रश्न येत नाही. लोकांनाच भीती आहे. आज काय झालं त्या ह्याच्यामध्ये, काय म्हणतात त्याला, आकाशवाणीच्या कॅन्टीनमध्ये तीच परिस्थिती सगळीकडे झाली असती तर म्हणजे जे हॉटेल्स असतील तिथे समजा गोंधळ झाला असता तर तिथूनही हे की ते त्यांना प्रॉब्लेम झाले असते. कोणी लोकांनी बिलं दिलं नसती किंवा काय झालं असतं तर किती प्रॉब्लेम झाला असता. आणि माझं हे आहे की म्हणजे आंदोलन करताना की आमची सोय केली नाही गव्हर्नमेंटनी, याच्याबद्दल माझा आक्षेप आहे. गव्हर्नमेंटनी सोय केली, तुम्हाला आंदोलन करायला गव्हर्नमेंटनी सोय करायची का? तुम्ही तुमची सोय करा ना. तुम्ही तुमची स्वच्छता राखा, तुम्हाला माहिती आहे काय आहे प्रॉब्लेम्स आहेत ते. मग आंदोलनकर्त्यांनी जशी त्यांची बाकी याच्यामध्ये सोय केली, आझाद मैदानावर सोय केली, तसंच मराठा आंदोलकांनी सगळ्या टॉयलेटची, सॅनिटेशनची, पिण्याच्या पाण्याची, जेवणाखाण्याची सोय करायला पाहिजे त्यांनी. तुम्ही सरकारवर का अवलंबून राहतात की आमची जेवणाखाण्याची? आणि त्यांनी समजा आदेश दिले असतील तर ते लॉ अँड ऑर्डरच्या सिच्युएशनमध्ये त्यांनी ते आदेश दिले असतील की बाबा तिकडचे हॉटेल्स वगैरे, आज तिथे दुकानंसुद्धा उघडी कशी राहणार? आज लोक ताजमहाल हॉटेलमध्ये गेले. मनोज जरांगे म्हणतात की कुठलाही गोंधळ घालायचा नाही, पण गोंधळ तो होतोय ना. आणि गोंधळाला फडणवीस जबाबदार नाही आहेत, गोंधळाला मनोज जरांगे जबाबदार आहेत. त्यामुळे फडणवीसांची ही सगळ्यात मोठी चूक आहे की त्यांनी मनोज जरांगेंना काय म्हणतात त्याला
मुंबईमध्ये येऊ दिलं ते. मुंबईत येणं हीच सगळ्यात मोठी चूक होती. एक तर त्यांना माझ्या दृष्टीने जुन्नर आंबेगावच्या पुढेच येऊ द्यायला नव्हतं पाहिजे, पण असं तो त्यांचा पण प्रश्न आहे, ह्यांचा लॉ अँड ऑर्डर सगळ्याचाच प्रश्न आहे. आणि सगळ्यात मोठ्या अक्षम्य गुन्हा मनोज जरांगे यांचा आहे की त्यांनी गणपतीमध्ये हे काढलं. पाऊस आहे, गणपती आहे, सगळं आहे. मी म्हणजे आज जी मंडळं आहेत सगळी मुंबईतली, ही सुद्धा याच्यातल्या बऱ्याच मंडळांचे अध्यक्ष मराठा समाजातले आहेत. त्यांनासुद्धा हे आज जो काही त्रास होतोय त्याच्याबद्दल त्यांचासुद्धा आक्षेप आहे. त्यामुळे फडणवीसांनी मनोज जरांगेंना मुंबईमध्ये येऊन देणं ही सगळ्यात मोठी फडणवीसांची चूक आहे. हे माझं म्हणजे बाकी माझं फडणवीसांबद्दल जे काही मत असेल ते, पण ह्या मताबद्दल माझं हे ठाम मत आहे. आणि माझं म्हणणं तर हा एक प्रकारचा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे की जेव्हा हायकोर्टाने सांगितलं आहे, आज तुम्ही बघा पोलिसांची काय दैना उडाली, कॉर्पोरेशनची काय दैना उडालेली आहे. काय हे कशासाठी? आंदोलन करण्याला जेवण खाण घालणं, आणखीन सगळी सुविधा ठेवणं हे गव्हर्नमेंटचं काम नाही. तरीसुद्धा हे समजा यांनी अंगावर ओढून घेतलं असेल तर ही त्यांची चूक आहे. आज एवढंच. धन्यवाद.